बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विजयजी नाहटा यांचे समर्थक सन्माननीय दिलीपजी गोडेकर साहेब यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत। नवी मुंबई महानगरपालिकेचे ते विरोधी पक्षनेता तथा माजी नगरसेवक राहिलेले आहेत। दिलीपजी गोडेकर यांचं आजच्या या कार्यक्रमानिमित्त मनपूर्वक हार्दिक स्वागत। आपला सामाजिक आणि राजकीय प्रवास कधी सुरू झाला याबद्दल आपण थोडंसं सांगावं। शालेय शिक्षण संपल्यानंतर मुंबई शहरामध्ये नोकरीसाठी आलो। काम करता करता समाजसेवेची आवड असल्यामुळं शिवसेना पक्षामध्ये मी काम करायला सुरुवात केली आणि तेव्हापासून राजकीय प्रवास माझा सुरू झाला तो आजपर्यंत। राजकारणात प्रवास करत असताना आपण नेमकं नगरसेवक कोणत्या साली झालात? 2010 साली मी नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली आणि त्यामध्ये मी शिवसेनेचा नगरसेवक म्हणून निवडून आलो। शिवसेनेचे नगरसेवक झाल्यानंतर सन्माननीय विजयजी नाहटा साहेब यांच्याशी आपला संवाद किंवा संपर्क आयुक्त असताना झाला की शिवसेनेचे उपनेते असताना झाला? आदरणीय विजय नाहटा साहेब हे आमच्या नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून आम्हाला लाभले। खरं वास्तविकता 2010ला नगरसेवक झाल्यानंतर थोडा कालावधी आयुक्त म्हणून साहेबांच्या सहवासात आम्हाला मिळाला आणि त्यावेळेस त्यांच्या सहवासात आम्ही आल्यानंतर साहेबांचा स्वभाव, साहेबांचं काम करण्याची पद्धत, प्रत्येकाला आपल्या समस्या जाणून घेऊन त्या कशा पद्धतीने सोडवता येतील याबाबत सातत्याने साहेब काम करत असायचे आणि कुठलीही गोष्ट आपण साहेबांकडे घेऊन गेलो तर साहेब ते आपुलकीने त्याची माहिती घ्यायची, चौकशी करायची आणि हे सर्वसामान्य जनतेचं, सर्वसामान्य नागरिकाचं काम आहे आणि ते झालं पाहिजे ही सुद्धा त्यांच्या मनातून एक वेगळी तळमळ आणि भावना आम्हाला दिसून यायची। आणि त्यांनी त्या ठिकाणी जर पाहिलं तर माझ्यासारखे अनेक नगरसेवक होते। प्रत्येक नगरसेवकांना जर आपण विचारलं त्यावेळेच्या की नाहटा साहेब असताना नवी मुंबई महापालिकेमध्ये कामं कशी झाली, अनेक विजन त्यांनी नवी मुंबई महापालिकेत घेतले आणि प्रत्येक विजन प्रत्येक प्रभागामध्ये त्यांनी राबवले आणि खरोखर नागरिकांना जी खरंच हितावह कामं होती ती साहेबांनी केली। आपण साहेबांबरोबर 2014च्या निवडणुकीमध्ये देखील प्रचाराची भूमिका स्वीकारलेली होती। त्यावेळेचं चित्र आणि आत्ताचं चित्र याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय मत व्यक्त करावं असं वाटतं? आदरणीय साहेब नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राहिले। आयुक्त झाल्यानंतर ते कोकण आयुक्त म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला। त्यानंतर ते निवृत्त झाले। निवृत्त झाल्यानंतर ते घरात स्वस्त बसले नाही। त्यांनी शिवसेना पक्षामध्ये आदरणीय हिंदुराव सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आणि कामाला सुरुवात केली। खरं वास्तविकता 2014 आणि त्यांनी जो पक्षामध्ये काम करायला सुरुवात केली तो जो कालावधी बघितला तो खूप कमी होता आणि त्यांना 2014 साली शिवसेना पक्षातून उमेदवारी मिळाली। म्हणजे एक राजकीय जो कालावधी त्यांचा होता तो कमी असताना सुद्धा त्यांनी त्यावेळेस पाहिलं तर त्यांच्या आणि विजय उमेदवारामध्ये एकदम थोड्याशा मताचा फरक त्या ठिकाणी दिसला। म्हणजे याचा अर्थ कमी वेळेत सुद्धा त्यांनी आज त्या ठिकाणी नवी मुंबईच्या जनतेची मनं त्या माध्यमातून जिंकल्याचं आपल्याला दिसून आलं। बरोबर। याचाच अर्थ असं की 2014ला जरी त्यांना कमी वेळ मिळाला परंतु मागील आयुक्त या पदावरचा त्यांचा असलेला अनुभव आणि लोकांशी असलेला संवाद हा निश्चितच मतामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि त्यानंतर सातत्यपूर्ण गेली 10 वर्ष ते काम करतात आणि त्यांच्यासोबत देखील आपण काम करत आहात। तर यावेळेची मतदारांपर्यंत जाण्याची रणनीती कशी आहे आणि आपण नेमकं विजय नाहटा साहेबांना समर्थन कोणत्या प्रमुख मुद्द्यांवरती करत आहात? 2014 साली आदरणीय विजय नाहटा साहेबांनी निवडणूक लढवली। त्यानंतर सातत्याने ते काम करत राहिले। ते जरी त्या ठिकाणी पराभूत झाले तरी त्यांनी कधी हार मानली नाही। सातत्याने लोकांमध्ये, नागरिकांमध्ये, जनतेमध्ये ते राहिले। सर्व कार्यकर्त्यांच्या सुखदुःखामध्ये ते उभे राहिले। त्यांनी प्रत्येकाच्या अडचणी सोडवल्या। सातत्याने काम करत राहिले। 2019 साली सुद्धा ते उमेदवारीसाठी इच्छुक होते। त्यावेळेस सुद्धा आपल्या युतीमध्ये त्यांना ही जागा भाजपला सोडल्यानंतर त्यांना पक्षप्रमुखांनी सांगितलं गेलं की विजयराव तुम्ही थांबा। त्यांनी एक त्यांचा आदेश सावध मानून ते त्या ठिकाणी थांबले आणि त्यांनी कायमस्वरूपी पक्षाचं काम केलं। काम करत असताना 2014, 2019 आता 2024 हे वर्ष आलेलं आहे आणि आता त्यांना वाटलं होतं की मला पक्षामध्ये पुन्हा एकदा बेलापूर मतदारसंघामधून विधानसभेसाठी उमेदवारी मिळेल आणि मी आमदार म्हणून विधानसभेत जाईल आणि या बेलापूर मतदारसंघातील जनतेच्या ज्या खरोखर समस्या आहेत, ज्या वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेल्या आहेत, कारण जे काही ह्यापूर्वीचे जे नेतृत्व किंवा आमदार खासदार होऊन गेले, आमदार होऊन गेले, त्यांनी त्या प्रश्न तेवढ्या म्हणजे अभ्यासपूर्ण त्या ठिकाणी सोडवलेले नाही
आणि ती गोष्ट नाटासाहेबांना नेहमी खंत वाटून राहिली की मी जर आमदार झालो तर ह्या बेलापूर मतदारसंघातल्या ज्या ज्या समस्या प्रलंबित राहिलेल्या आहेत आणि ज्या खरोखर सर्वसामान्य जनतेच्या निगडीत आहेत त्या समस्या मी आमदार झाल्यानंतर सोडवेल असं त्यांना मनोमनी वाटत होतं. त्यांच्या मनामध्ये ती खंत होती. परंतु आता 2024ला सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी पक्षाकडे उमेदवारी मागितली. परंतु 2024ला सुद्धा त्या ठिकाणी भाजपला ती जागा सोडली गेली असं पक्षाकडून सांगितलं गेलं आणि त्यांना विनंती करण्यात आली की तुम्ही आता थांबा. परंतु त्यांनी निश्चय केला की आपण सातत्याने त्या ठिकाणी काम करतोय. लोकांची आपल्यावर भावना आहे. जनतेला वाटतं, मतदारांना वाटतं की विजय नाटा हे आमदार झाले पाहिजे आणि ते त्यांच्यासाठी आमदार नाही तर आमच्यासाठी आमदार असणं गरजेचं आहे असं मतदारांना वाटतं. म्हणून त्यांनी निश्चय केला की आपण आमदारकीला उभं राहायचं आणि त्यांनी या ठिकाणी आज अपक्ष उमेदवार म्हणून त्या ठिकाणी विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि ते त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. निश्चितच विविध सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर विविध राजकीय पक्षातील कार्यकर्ते आदरणीय नाटासाहेबांना या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून समर्थन करत आहेत. परंतु आपण युतीमध्ये आहात आणि त्याचबरोबर आपल्याकडे मोठी जबाबदारी उपजिल्हा प्रमुख या पदावरती देखील आपण आहात. त्यानंतर देखील आपण सन्माननीय विजय नाटासाहेब यांच्या प्रचाराची धुरा आपण आपल्या हाती घेतलेली आहे. आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं जर काम पाहिलं तर ह्यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी एवढं कधीच काम केलं नव्हतं. असं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं या ठिकाणी आहे आणि खरोखर त्या व्यक्तीला आम्ही सलाम करतो. आज आम्ही आमच्या मतदारसंघापुरतं जर बघितलं तर सातत्याने आम्हाला दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराचं काम करावं लागतं. ज्यावेळेस आमचे काही प्रश्न असतात, आमच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या काही समस्या असतात, आमच्या कार्यकर्त्यांच्या किंवा आमच्या जनतेची समस्या असतात, ते ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी मांडायला जातो त्यावेळेस कुठली आमची समस्या सुटत नाही. वारंवार आम्ही दुसऱ्याच्याच पालख्या व्हायचं असं आम्ही त्या ठिकाणी आत्तापर्यंत करत आलेलो आहे. पण आता आम्ही ठरवले की आमच्या हक्काचा आमदार, आमच्या घरचा आमदार आदरणीय विजय नाटा हे आम्हाला पाहिजे. आणि जरी आम्ही युतीमध्ये असलो तरी आम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना त्या ठिकाणी त्यांची माफी मागितलेली आहे, त्यांना विनंती केलेली आहे की आम्ही आदरणीय विजय नाटा साहेबांचं काम करणार आहोत आणि त्यांनासुद्धा आपण सहकार्य करावं, त्यांनासुद्धा मदत करावी असं आम्ही त्यांना विनंती केली आहे. गोडेकर साहेब, तुम्ही नगरसेवक आहात. नगरसेवक म्हणून नेमकं प्रभावीपणे विजय नाटासाहेबांचं काम या ठिकाणी काय आहे प्रत्यक्ष, आणि भविष्यामध्ये ते आमदार झाले तर त्याचा किती नगरसेवक म्हणून फायदा होऊ शकतो याबद्दल आपण आपलं मत व्यक्त करा. आदरणीय विजय नाटासाहेब एक IAS आहे, उच्च शिक्षित आहे. विशेष करून विजय नाटासाहेब हे महाराष्ट्रातील ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यांना प्रशासनाचा गाढा अभ्यास आहे. आज आपण पाहिलं नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून साहेब ज्यावेळी 4 वर्ष फक्त आयुक्त म्हणून लाभले तर साहेबांनी या ठिकाणी नवी मुंबईतल्या म्हणजे सिडकोनी जी काही वसाहत डेव्हलप केली होती, जे नोट डेव्हलप केले होते, त्याच्यामध्ये ज्या गोष्टीची कमतरता होती त्या गोष्टी आदरणीय विजय नाटासाहेब यांनी बरोबर त्याचा शोध घेतला आणि त्या सोडवण्याचं काम केलं. आपण पाहताय, मला तर वाटतं भारत देशामध्ये सुद्धा या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक केंद्र ही संकल्पना मला कुठं आठवत नाही किंवा कुठं आपण जरी गुगलवर जरी सर्च केलं तरी कुठे दिसणार नाही. परंतु आदरणीय विजय नाटासाहेब यांनी या आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना शहरी भागामध्ये छोट्या छोट्या घरांमध्ये त्या ठिकाणी आपल्या परिवारांबरोबर बसताना त्यांची विटंबना होत होती. मग ते कुठेतरी नाक्यावर, चौकामध्ये कुठेतरी उघड्यावर येऊन बसत होते. त्यांनी ती गोष्ट नेमकी हेरली आणि त्यांनी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र ही संकल्पना त्यांनी आणली. आज आपल्या नवी मुंबईमधील जर प्रत्येक उद्यानामध्ये पाहिलं तर ज्येष्ठ नागरिकांचं एक विरंगुळा केंद्र त्या ठिकाणी केलेलं आहे. त्या विभागातील सगळे ज्येष्ठ नागरिक त्या विरंगुळा केंद्रामध्ये जाऊन आपले सुखदुःख वाटतात आणि त्या विरंगुळा केंद्रामध्ये अनेक करमणुकीचं साहित्यसुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. म्हणजे अतिशय जी ज्येष्ठ नागरिक म्हणजे व्यक्ती आहे ती व्यक्ती खरोखर ज्यावेळेस निवृत्त होते तेव्हा त्या कुटुंबामध्ये त्यांचा निरुपयोगी म्हणून त्यांना समजलं जातं. आणि मग अशा माणसांचं दुर्लक्ष होऊ नये, त्यांना त्यापासून करमणूक व्हावी, त्यांचं पुढील आयुष्य चांगल्या प्रकारे जावे म्हणून आदरणीय विजय नाटासाहेबांनी ज्येष्ठ नागरिक केंद्र नवी मुंबईमध्ये महत्त्वाची योजना त्यांनी आणली. विशेष करून त्यांनी अनेक विजन राबवले. त्याच्यामध्ये उद्यान विजन असू द्या, स्कूल विजन असू द्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी STP ज्या नवी मुंबई महानगरपालिकेची जी मलनिसर्ग वाहिन्यांचं पाणी हे समुद्रामध्ये सोडलं जात होतं, त्यामुळं समुद्रामध्ये पाणी गेल्यामुळं त्या ठिकाणी पर्यावरणाला धोका निर्माण झाला होता.
पण आदरणीय विजय नाटा साहेबांनी अशा विभाग नोड वाईज STP त्या सगळे मलनिस्सार केंद्र बनवली आणि ते पाणी, खराब पाणी स्वच्छ करून ते समुद्रात सोडवण्याचे प्रकल्प उभे केले. विशेष करून त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ETC केंद्र जे दिव्यांगांसाठी, मूकबधीर, अंध, अपंग असे जे नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीमध्ये जे मुलं राहतात त्यांच्यासाठी त्यांनी एक स्कूल ETC म्हणून त्या ठिकाणी एक स्कूल त्यांनी चालू केलं आणि त्याला एक वेगळा विभाग त्या स्कूलसाठी ETC विभाग म्हणून त्यांनी चालू केला. त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचे अधिकारी त्यांनी बसवले. आज जर पाहिलं तर खरोखर आपल्या घरामध्ये मतिमंद मुलगा असेल, अंध मुलगा असेल, अपंग असेल, आज त्या कुटुंबामध्ये त्या परिवारावर किती मोठं संकट असतं त्या मुलाला आयुष्यभर सांभाळणं. परंतु त्याला त्या ठिकाणी जाऊन त्याला व्यवस्थित कसं शिक्षण देऊन त्याला त्याचं स्वतःचं कसं काय म्हणजे कसं वागायचं, कसं राहायचं हे शिकवण्याचं काम हे ETC केंद्रामध्ये आदरणीय विजय नाटा साहेबांच्या माध्यमातून होत आहे. अनेक सांगायला गेलं तिथं वेळ पुरणार नाही एवढी कामं त्या व्यक्तीने 4 वर्षात केली आहे. म्हणूनच आम्हाला वाटतं ते जर आमदार झाले तर जर नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीमध्ये जर अशा प्रकारे ते काम करू शकतात आणि ते जर आमदार झाले तर आम्हाला वाटतं की नक्कीच महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारच्या योजना ते राबवू शकतात, चांगल्या प्रकारच्या संकल्पना ते पुढे आणू शकतात आणि त्याच्यामधून महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो. निश्चितच आपण या ठिकाणी पाहिलं की दिलीप घोडेकर साहेबांनी आपल्या स्पष्ट भूमिका राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि विजय नाटा साहेबांना अशा प्रकारचे राजकीय कार्यकर्ते त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते जोरदार असं समर्थन आपण 151 बेलापूर मतदारसंघामध्ये देताना पाहत आहोत. यामुळेच त्यांच्या विजयाची निश्चित नांदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद.